तर सुप्रिया सुळेंना राज्यापेक्षा देशात जास्त रस असल्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलेलं आहे। सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्री पदाबाबत जे आहे ते होणाऱ्या चर्चांवरती शरद पवारांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। तर मोवियातील मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडणुकीनंतर ठरवू असं देखील पवार यांनी म्हटलंय। शरद पवार यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलेलं आहे। तर शरद पवार यांनी नक्की काय म्हटलेलं आहे ते आपण पाहतो आहोत। सुप्रिया सुळेंना संसदेत जास्त रस आहे, खासदार म्हणून काम करण्यात त्यांना आस्था असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय। संसद सदस्य म्हणून त्यांचं रँकिंग जास्त, 95% संसदेत त्यांची उपस्थिती असल्याचं देखील शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। तर राज्यातील सत्तेबाबत सुळेंना जास्त आस्था नाही असं देखील शरद पवार यांनी म्हटलंय। तर मोवियातील मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे नंतर ठरवू असं देखील शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्रात प्रश्न बदलाचा परिवर्तनाचा नेतृत्व कोणी करायचं हे निवडणुकीनंतर ठरवू असं शरद पवार यांनी म्हटलंय। तर कोरोना काळात ठाकरेंनी जे धैर्य आणि प्रशासन दाखवलं त्याचं स्वागत केल्याचं देखील यावेळेला शरद पवार यांनी म्हटलंय। तर सत्ता हातात घेण्यासाठी भाजपा काहीही करायला तयार आहे असं शरद पवार यांनी म्हटलंय। तर मोदींच्या 2 टर्म झाल्या त्यावेळी मोदींना बहीण का आठवली नाही असं देखील शरद पवार यांनी आपला सवाल जो आहे तो उपस्थित केला। लाडकी बहीण योजनेच्या निवडणुकीत थोडा परिणाम होईल पण जास्त होणार नाही असं देखील शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। विधानसभेच्या अगोदरच बहिणी आठवली, राज्यात बहिणींना संरक्षण आणि सन्मानाची गरज असल्याचं देखील शरद पवार यांनी म्हटलं।